इंग्रजीच्या व्याकरणाच्या सुरुवातीपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत छळणारा आपणाला प्रकार जो आहे तो आहे आर्टिकल्स. आज आपण शिकतोय यूज ऑफ आर्टिकल्स. आर्टिकलचे उपयोग कसे करायचे. आता खरं म्हणजे भल्या भल्या माणसांचे आर्टिकल्स वापरणं चुकतं, कारण खूप संदिग्ध उपयोग आहे त्याचा. आर्टिकल्स 3 प्रकारचे असतात. अ, अँड आणि द आणि झिरो आर्टिकल. काही ठिकाणी आर्टिकलच येत नाही, त्याला झिरो आर्टिकल म्हणायचं. आता पहिल्यांदा आपण पाहूया ए, अँड किंवा द यांचा उपयोग कसा करायचा. तर सुरुवातीलाच आपण शिकूया ते म्हणजे द चा उपयोग कसा करायचा. काही जण याला द किंवा दी असं म्हणतात. ते समजले की हे दोन ऑटोमॅटिक समजतात. तर कोणतंही पद असेल, पद, तर त्या पदासमोर द येतं. जसं की द प्रिन्सिपॉल, द पोस्ट मास्टर, कसलंही पद असू दे त्या पदाच्या पाठीमाग द येतं. द हेडमास्टर, द चीफ मिनिस्टर, द प्राईम मिनिस्टर, काही असू दे, द प्रेसिडेंट, द येतं. त्याच्यानंतर संस्था, कुठलीही संस्था असेल तर त्याच्या मागे द येतं. द पोलीस स्टेशन, द पोस्ट ऑफिस, द बँक ऑफ इंडिया, कुठल्याही संस्था असू देत, द बीसीसीआय, त्याच्या मागे द येतं. द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदूज. ही जी वर्तमानपत्र आहेत हे इन्स्टिट्यूशन्स आहेत. तर इन्स्टिट्यूशनच्या मागे नेहमी द हे आर्टिकल्स येतं. त्याच्यानंतर ज्या रोमन संख्येत जसं की त्याला फर्स्ट असं म्हणतो आपण, अशा, तर ते द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द लास्ट. याला रोमन असंही म्हणता येत नाही, पण जे न्यूमरिकल्स असे मांडले जातात, न्यूमरिकल्स म्हणूया आपण फार तर. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द फिफ्थ, द लास्ट सेकंड, द लास्ट. तर त्याच्या पाठीमागे द येतं. 4, जगातील एकमेव गोष्ट, जी गोष्ट जगामध्ये एकच असते, तेव्हाही आपण द आर्टिकल वापरतो. आता जसं की द सन, आपल्याला तर एकच दिसतोय, असंख्य आपण एक्सपिरियन्स एकच घेतोय. द सन, द मून, द अरेबिक सी, द पॅसिफिक सी, द हिमालय, द ताजमहाल, द गंगा, द यमुना, द कृष्णा, द कोयना. ज्या एक आहेत जगात त्यांच्यासाठी द हे आर्टिकल येतं. त्याच्यानंतर पुढे जातोय आपण अनेक वचन. अ बॉय म्हणाल तुम्ही, एक मुलगा, पण त्या द बॉयज,
अ बॉय द बॉयज. अनेक वचनांच्या पाठीमाग द हे आर्टिकल आहेत. आणि द कुठे येतं? 6. बघा, पद कुठलेही असू दे, कुठलीही संख्या असू दे, कुठलेही न्यूमरिकल असू दे, जगातील एकमेव गोष्ट अनेक वचन, अगोदर उल्लेखलेली गोष्ट, अगोदर उल्लेखलेली गोष्ट. कुठली अगोदर उल्लेख केलेली गोष्ट आहे. आता हे थोडं समजावून घ्यायला लागेल. अगोदर उल्लेखलेली गोष्ट म्हणजे काय? समजा आपण असं म्हटलं, आय सॉ अ बॉय, मी एक मुलगा पाहिला. इथं अ आलं एक. पण जर तुम्ही म्हटला पुढे जाऊन द बॉय, आता ह्या एकदा बॉयचा उल्लेख झालाय, तो पुन्हा अ बॉय राहत नाही. द बॉय वॉज व्हेरी क्लेव्हर. तो मुलगा अतिशय क्लेव्हर होता. तो एक मुलगा, पण इथं मात्र तो मुलगा. अगोदर एकदा उल्लेख झाला आणि पुन्हा जर ते आलं तर तिथं दच आर्टिकल येत. म्हणजे द आर्टिकल येण्याची शक्यता जादा असते. इंग्लिश मध्ये तुम्ही पाहिलं तर द आर्टिकल येण्याची शक्यता जादा असते. एखादा ग्रुप उल्लेख करायचा, जसं की मी अनेक वचन म्हटलं, जेव्हा तुम्ही इथं द टायगर म्हटला, आता इथं एक वचनच आहे ऍक्च्युली, पण हे द टायगर हे सगळ्या टायगरच्या ग्रुपला आहे. एक सिंगल टायगर नाही, सगळी टायगरची जमात. द टायगर. द टायगर इज अ व्हेरी ब्युटिफुल एनिमल असं म्हणतो आपण. तर ते टायगर म्हणजे एक टायगर असं नाही, सगळी टायगरची जमात. हे असं अनेक वचन पकडायला द येतं. आता मला वाटतं तुम्हाला द लक्षात आले. आता आपण पाहायचं आहे ॲन. तर ॲन कुठे येतं? ॲन तुम्हाला सर्वांना माहित आहे, ए ई आय ओ यू हे जे स्वर आहेत त्यांना स्वर म्हणायचं इंग्लिशमध्ये. ओवेल. जे स्वर आहेत, या स्वरांच्या पासून जर शब्द तयार झाला तर, म्हणजे जसं की ए पासून आपण पकडलं तर अन अँट, हा अँट शब्द अ पासून तयार झालाय. किंवा अन एलिफंट ई पासून. अशा प्रकारे जर स्वरांपासून जर एखादा शब्द तयार झाला असेल तर तुम्हाला अँडचा उपयोग करायला लागतो. पुढे आपण दुसरं उदाहरण बघायचं म्हटलं तर, काही शब्द असे आहेत जसं की आवर, तर आवरचं अन आवर असत. भले हा शब्द यच न चालू झाला असला तरी ह्याचा हवर असा उच्चार नाही, आवर अ न चालू होतोय. किंवा काही ऍब्रिव्हिएशन्स आहेत, एम ए हे मानवे, एम ए म्हणजे एम ए न चालू होतोय म्हणून एन एम ए, एन ए बी बी एस. असं जर स्वर त्यातनं प्रकट होत असेल, ऑनेस्ट, अन ऑनेस्ट, तर त्याच्या अगोदर अँड येतं. एक तर ए ई आय ओ यू यापासून सुरुवात झाली पाहिजे, किंवा तो शब्द जरी व्यंजनापासून सुरुवात झालं, कॉन्सोनंट पासून सुरुवात झाला असला, पण त्याचा उच्चार जो आहे तो स्वरासारखा असेल तर तुम्ही अँड वापरू शकता. जसं मी इथं दाखवलं, अॅनावर किंवा अन एम ए. आणि मग लास्ट पाहतोय आपण अ चा उपयोग कधी. तर एकदम जेव्हा तुम्हाला एक असं म्हणायचंय, अ चा अर्थच एक आहे म्हणा. इथं जसं की आय सॉ अ बॉय, मी एक मुलगा पाहिला, तसं अ म्हणजे एक, हे एक दाखवतं किंवा एक वचन दाखवतं म्हणून आपण. काय दाखवतं? एक किंवा एक वचन. जसं की तेही पाहिजे कसं, एक किंवा एक वचन पाहिजे, तेही सामान्य नाम पाहिजे. मग सूर्य पण एकच आहे की. असण असं होत नाही, कारण ती जगातली एकमेव गोष्ट आहे. पण तुम्ही जसं म्हटला समजा की बाबा अ बॉय, एक मुलगा,
अ कार, एक कार. अ विलेज, एक गाव. हे एक जे आहेत ही सामान्य नाव आहेत सगळी. बॉय सगळीकडे आढळणारी गोष्ट, कार सगळीकडे आढळणारी गोष्ट, विलेज सगळीकडे आढळणारी गोष्ट, पण एक वचनी पाहिजे. असं होत नाही अ बॉयज अ कार्स असं नाही. अ कार, द कार्स, अ कार द कार्स. म्हणजे सामान्य नाम पाहिजे आणि तेही एक वचनी असेल तरच अ चा वापर होतो. म्हणून मी अ लास्टला घेतलं. ए ई आय ओ यू असेल शब्दामध्ये त्या, आणि त्याचा उच्चार स्वरासारखा झाला पाहिजे तर त्याच्या माग ॲन येत. जसं की ॲन अँट, अँड एलिफंट. काही वेळेस ए ई आय ओ यू न शब्द चालू होणार नाही, पण त्याचा उच्चार मात्र या प्रमाणात असेल, स्वरांप्रमाणे. जसं की याचा हावर नाही, आवर, अँड आवर, अँड एम ए, अँड एमबीबीएस असं. आणि मग द च मी तुम्हाला सांगितलं, कुठलंही पद असू दे, कुठलीही संस्था असू दे, कुठलंही न्यूमरिकल असू दे, जगातील एकमेव गोष्ट, अनेक वचन, अगोदर उल्लेखलेली गोष्ट, आणि आता जस्ट माझ्या लक्षात आलं इथं घेतो मी ते. हा 7 नंबर आहे असं आपण समजूया. इथं आपण 6 पकडतो मी इथं. ती म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह वर्ड. जर सुपरलेटिव्ह वर्ड असेल, जसं की उदाहरणार्थ द बेस्ट, बेस्टच्या माग दच येणार. जसं की द टॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. तर टॉलेस्टच्या मागे काय असणार, दच असणार. जसं की द मोस्ट, मोस्ट या शब्दाच्या मागे नेहमी काय असणार, द. मग काही असेल, द मोस्ट युजफुल, द मोस्ट ब्युटिफुल. अशा प्रकारे 7 ठिकाणी इन जनरल द वापरतो. अँड ते व्हॉवेल्स आहेत की कॉन्सोनंट आहेत त्याच्यावर, आणि अ सामान्य नाम एक वचन. म्हणजे 12वीला तुम्हाला आता स्पॉट द एरर म्हणून एक प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला आर्टिकलचं नॉलेज पाहिजेच. कुठं नेमकं आर्टिकल तर चुकवतील, ते प्रेपोजिशन चुकवतील, काही हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद चुकवतील. ओव्हरऑल तुम्हाला ग्रामरचं नॉलेज पाहिजे, तरच तुम्हाला स्पॉट द एररचा प्रश्न सुटेल. धन्यवाद.